नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आजचा लॉंग व्हिडिओ तुम्ही आता अगोदरचे व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा लॉंग व्हिडिओ कशाच्या संदर्भातला आहे। नंतर मग इथे रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी सकाळी अगोदर मी कपडे धुवायला घेतले होते, कारण आता कधी कधी आभाळ राहिलं, कधी ऊन पडायला। आता सकाळी बरंच छान ऊन पडलं होतं, तर चला म्हटलं अगोदर कपडेच धुवून घेऊया, कारण आहून जे पॅन्ट वगैरे पण भरपूर पडले होते धुवायचे, कारण पावसामुळे काय अजिबात धुण्यात येतच नव्हते, कारण कपडे वाळत नव्हते आणि तसेच मग कपड्याचा घाण वास येत होता। चला म्हटलं आज अगोदर कपडेच धुवायला घेऊया, बाकीची नंतर कामं दिवसभर चाललेली राहतात। आणि माझ्या आता लग्नाच्या साड्या पण पडलेल्या होत्या, त्या पण धुवायला घेतल्या होत्या। इथे बघू शकता हे एक्स्ट्राचे कपडे आहेत, फक्त अगोदर ते एक्स्ट्राचे कपडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर लागले मग आपल्या पुढच्या कामाला। आता अगोदर मुलांना खाण्यासाठी भात फोडणी दिला होता, आता कारण भूक लागली होती, त्यांना अगोदर काहीतरी पाहिजे होतं थोडंफार तरी, मग त्यांना अगोदर भात फोडणी देऊन दिला आणि नंतर मग मी माझं आवरायला घेतलं, आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग आपण आपल्या आता दुसऱ्या कामाला लागा। आता रविवार म्हटल्यावर फक्त मुलांचा नावाला सुट्टीचा दिवस राहतो आणि आपला तर अगदी कामाचा दिवसभर कुठं जातो काही कळत नाही। सगळे म्हणजे हे काम ते काम एक्स्ट्राचे कामं असं आपलं काहीसं चाललेलं राहतं। रविवार म्हणजे आपला काही सुट्टीचा दिवस अजिबात नसतो, आपला तर एक्स्ट्राच्या कामाचा दिवस राहतो। नंतर मग इथे रविवार स्पेशल मग मी इथे इडलीसाठी भिजू घातलेलं होतं, तर बॅटर अगदी छान फर्मंट झालेलं होतं। बघू शकता आता पावसाळा आहे तरी पण बॅटर खूप मस्त फर्मंट झालं। आता बघू शकता, आता मी नेमकंच इथे काढलं तुमच्यासमोरच, खूप छान असं फर्मंट झालं। नंतर मग आता बॅटर वगैरे पाहिलं आणि नंतर लागले आपल्या वरणाच्या तयारीला। आता मला काय सांबार बनवता येत नाही, म्हणून तर मी याला तर म्हणेल वरणच म्हणणार, कारण सांबार काय मला तेवढ्या चांगल्या पद्धतीने बनवता येत नाही, म्हणून मी चिंचेचं सिंपल असं वरणच बनवते इडलीसोबत। आता कोणी सांबार पण खूप छान बनवतो, अगदी टेस्टी, पण मला काही तो बनवता येत नाही। नंतर मग इथे आईने छान अशी देवाची पूजा केली होती, इथे बघू शकता मस्त असं प्रसन्न वातावरण झालं होतं, खूप छान फुलं वगैरे पण मिळाली होती, आज मस्त अशी पूजा झाली होती। नंतर आता रविवारी फ्रेंडशिप डे होता, तर त्याचंच सेलिब्रेशन इकडे मुलांचं चाललं होतं। हा आहे माझ्या आयुषचा फ्रेंड, तो त्याला फ्रेंडशिप बँड बांधायसाठी अगदी घरी आला होता छान असा। आणि या दोघांचं बघा, यांची तर सारखी कधीही भांडणच चाललेली राहते, अगदी प्रेमाने राहतच नाही, तर हे यांचं भांडणच चाललेलं राहतं नेहमी। आता माझ्या नक्षूला पण लगेच फ्रेंडशिप बँड त्याने करून घेतलं। तर नंतर मग वरण वगैरे शिजलं होतं, डाळ छान शिजली होती आणि चिंच पण भिजली होती। तर चला म्हटलं मग आता आपल्या वरणाची तयारी करूया। आता भात जिरला होता मुलांचा, आता माझं बाकीचं सगळं आवरे वगैरेपर्यंत सगळं छान शिजून वगैरे रेडी झालं होतं, डाळ वगैरे पण छान शिजली होती। मग चला म्हटलं आपण आपल्या पद्धतीचा सांबार बनवायला घेऊया। अच्छा, आणि इकडे मग वरण फोडणी दिलं होतं, बघू शकता। आता हे वरण पण इडलीसोबत खूप टेस्टी लागते, खूप छान लागते बरं। आता चिंचेचं आंबट वरण राहते, त्याच्यामध्ये थोडासा गूळ वगैरे घातला की तो पण खूप छान लागतो, मस्त असं इकडे वरण रेडी झालं होतं। नंतर हे पिल्लू माझं मला हेल्प करत होतं इडली बनवण्यामध्ये। आता याच्या स्पीडने कधी होणार इडल्या काय माहिती, पण त्याचं म्हणणं की मला मम्माची मदत करायची, म्हणून तो इकडे आला होता। मग इडलीच्या बॅटरमध्ये एका डब्यात थोडंसं जेवढं म्हणजे एका इडलीच्या पात्रात बसते तेवढं बॅटर मी घेतलं होतं डब्यामध्ये, आणि त्याच्यात अगदी छोटंसं चिमूटभर असा सोडा टाकला, कारण सोड्याने छान सॉफ्ट इडली होते, म्हणून मी अगदी थोडंसं इथे सोडा टाकला। आणि मग या पिल्लूचं चाललं होतं की इडलीचं बॅटर मीच टाकणार पात्रामध्ये, असं काहीसं याचं चाललेलं होतं। इथे बघू शकता आता सगळ्या पात्रामध्ये तोच इडलीचं बॅटर टाकतो, अगदी मला काहीच करू देत नाही, फक्त म्हणतो की तू थोडंसं तेल लावून दे त्याला, बाकी सगळं मी करणार, असं काहीसं त्याचं चाललेलं होतं। पिल्लू मला हेल्प करते इडली बनवण्यामध्ये। आवडते माझी छोटी मोठी हेल्प करायला, म्हणजे पिल्लूला आवडते म्हणे छोटी मोठी हेल्प करायला। पण असं एवढ्या स्पीडनं कामं कधी होतील, एवढ्या हळू स्पीडनं। ओके, आता करू मी राहिलेलं करू, करते ना मग। हळूहळू टाक, जाऊ दे, जास्त काम वाढवून घेऊ नको, थोडं कमी, मला जास्त व्हायला बाळा। हा
बस बस बस. बस 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 रजत. करू नको मी आता. कमी कमी टाका, जास्त भरवू नको. अर्धी पळी सांडवू नको ना. टाक थोडस याच्यात. अगोदरच अर्धी पळी आता मुलांनाही कधी कधी अशी मदत करायला आवडतं आणि आपल्याला पण त्यांना करू द्यायला पाहिजे. पण आता आयुष म्हणतो माझा की मला असे छोटे छोटे कामं करायला आवडतात मम्मा, आणि तो खरंच मला अगदी कुठल्याही म्हणजे छोट्या छोट्या कामामध्ये मदत करतो. आता अगदी मला कधीतरी कंटाळा आला ना तर म्हणजे तू बरीचशी माझी हेल्प करतो. माझा आईता नक्षू तर माझा लहानच आहे, पण आता मोठ्या लेकराकडे पाहून छोटं पण लेकरू तशाच वळणावर जाते. म्हणजे आता एकाला छान सवय असली की अगदी बरोबर दुसऱ्याला तशी चांगली सवय लागतेच. आता मोठ्याला छान सवय राहिली की लहानाला त्याच्या मागे मागे चांगल्या सवयी लागतातच. आता असं राहते ना, लेकरं अनुकरण करत राहतात आपल्या मोठ्यांचं, नाही का. आता आपण जसं वागल तसंच लेकरं आपल्या वागण्याचं अनुकरण मुलं करत राहतात, नाही का. तर आता ही पण मला वाटते की माझ्या आयुषची ही सवय छान आहे. मलाही आवडते ही सवय माझ्या पिल्लूची. अगदी हसत खेळत चाललं होतं आमचं इडली बनवून. रविवारचा छान असा प्लॅन. आता अगदी निवांत चाललं होतं, हळूवारपणे अगदी स्पीडने काम काय चाललं होतं. आपण असतं तर त्याला जेवढा वेळ एका पात्रामध्ये टाकायला लागलं तेवढ्या पात्रात आपलं सगळं होऊन जाते. पण आता मुलांसोबत करायचं म्हटल्यावर कसं राहतं, नाही का. त्यांच्या मनामनाने त्यांच्या सोयीनुसार करावं लागतं आपल्याला कामं. अरे बस बस भरवू नको इडली पात्र. अरे बस बाळा, असं नाही ना, बसते कशात पण. इकडे सगळ्या बॅटरमध्ये त्यानेच इडली टाकली होती. तर चला म्हटलं मग आता इडलीचं होईपर्यंत आपण आपले दुसरी कामं आवरायला घेऊ. आता इडली लावली होती तर आता हा हॉलमध्ये पसारा पडला होता, हा गर्दा घेतला होता आवरायला. तर त्या गर्दा आवरण्यामध्ये हे पिलू बघा माझं कसं बुजबुज करते. याला अगदी शांत बसायला अजिबात आवडत नाही. आता मी बेडवरचं आवरते तर तो बेडवर येऊन पडतो. नंतर हॉलमधला झाला तर नंतर गेला होता बेडरूममधला पसारा आवरायला घेतला. तर आता कॅमेरा काय माझ्याने असा काहीसा सेट झाला की माझं तोंड काही दिसत नव्हतं, पूर्णच असं म्हणजे बॉडी दिसत होती. अगदी असा माझ्यामुळे सेट झाला होता आणि ते मी नंतर पाहिलं. तर हे झालं आपलं आवरण. आता बघूत आपली इडली झाली का. आता हवा चालली होती म्हणून मी याच्यावर असा बत्ता ठेवला, तरी पण हवा चाललीच. कदाचित इडली पात्र पण रिटायर्ड झालं. बघूत आपली इडली झाली का. टेस्ट करून बघूत आपण या चाकूने. परफेक्ट, काहीच लागत नाही चाकूला. म्हणजे आपली इडली झाली. याच्यात बघू चालेल. चला तर मग गॅस आता बंद करू. इकडे छान अशा आपल्या इडल्या रेडी झाल्या आणि अगदी परफेक्ट आणि मुलांनाही खूप आवडल्या. आता माझा नक्षू तर दिवसभर त्याच्यावरच होता की इडली खाण्यामध्ये. इथे बघू शकता छान सॉफ्ट अशा इडल्या. आता मी इडल्या अगोदर पण बनवल्या होत्या, म्हणजे छान होतात, पण यावेळेसच्या अगदी छान झाल्या होत्या. खूप सॉफ्ट आणि छान पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या झाल्या होत्या. बघू शकता इथे अगदी जाळी वगैरे छान फुटली होती. आणि पीठ फर्मंट झालं ना की इडल्या पण छान होतात. बाकी त्याचं काही नसते, छान फर्मंट व्हायला पाहिजे पीठ. आता नंतर इडलीचं वगैरे सगळं आवरलं. हा ओटावरला पसारा थोडासा फार आवरला आणि दुसरं बॅटर लावून ठेवलं, म्हणजे कोणाला भूक लागली तर ते खातात. नंतर मग सगळं इडलीचं वगैरे आवरलं. माझ्या घरातली कामं पण आवरली आणि नंतर मग दुपारच्या वेळेला हे असं काहीसं यांचं चाललेलं होतं. आता स्क्रीन टाईम कमी झाला म्हटल्यावर थोडंफार असं काहीसं खेळणं आमचं चाललेलं होतं. आता या खेळामध्ये बॉलिंग कोण करत आहे, आता हे तुम्हाला दिसेलच समोर की बॉलिंग करत आहेत माझे अहो. आता हे असे घरातल्या घरात बॅट बॉल खेळणं यांचं चाललं होतं आणि मध्येच खेळता खेळता यांचं असं भांडणं चाललेलं राहते. आता अगदी मारामारी करतात कधी कधी. आता रविवारी एकदा तरी अशी भांडणं होते म्हणजे होतेच. कितीही नको कितीही प्रेमानं राहा म्हटलं तरी रविवारी अगदी भांडण होते. आणि ती भांडण काही जास्त वेळ राहत नाही, लगेच थोड्या वेळात सॉर्ट आऊट पण होते आणि लगेच दोघं अगदी छान प्रेमाने
खेळतात. पण असंही बरं आहे नाही का, की अगदी ते भांडण धरून बसत नाही ते दिवस ते अगदी त्यांचं भांडण लगेच सॉर्ट आउट होते. आता हा काहीसा युनिक डान्स चालला होता आमचा, इथे बघू शकता. आता हा कुठला डान्स आहे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आता मला तर काय नाही माहिती हा डान्स कुठला आहे ते, पण मस्त होता डान्स. नंतर मग इथे माझं चाललं होतं, आज चतुर्थी पण होती रविवारी, तर मग चतुर्थीचीच मग माझी इकडे तयारी चालली होती. तर मला मोदकाला शेंगदाण्याचं पीठ पाहिजे होतं, तर ते संपलं होतं, तर मग मी तेच काढायला इथे घेतलं होतं. आता मी मोदक शेंगदाण्याचेच बनवते, याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि इथे बघू शकता छान असे बछडे बसले होते संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करत, आणि इकडे माझे मोदक पण झाले होते. बघू शकता छान असे शेंगदाण्याचे मोदक करून घेतले होते मी, आणि नंतर लागले होते मी माझ्या इकडे पूजेला. आता पूजेची मांडणी मी अशी काहीशी करते, एक कलश भरून ठेवते, एकीकडं गंधाने चंद्र काढून घेते, समोर गणपती बाप्पा, आणि एकीकडे चतुर्थी काढते. आता ही पूजा माझी लहानपणी माझी काकू करायची, आता तिच्यासारखीच मी आता नेहमी पूजा करते. आता कलशामध्ये हळद कुंकू टाकते. इथे बघू शकता हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायच्या थोड्याशा, आणि 2 हराळी टाकायच्या, म्हणजे 1-2 हराळीच्या काड्या टाकायच्या, आणि त्याच्यावर मग एक हे ठेवायचं, काय म्हणतं ते त्या कलशावर ताम्हण ठेवायचं तांदळाने भरलेलं. आता वाटीतच तांदूळ घ्यायचे, आता ताम्हण काय नसते आपल्याकडे, वाटीत तांदूळ घ्यायचे आणि ते ठेवायचे. आणि इथे अभिषेकासाठी मग मी गंगाळ वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. आता हे पूजेचं साहित्य, आता फुलं वगैरे काही नव्हते, हराळी मी वस्त्र बनवून ठेवले होते, वाती आरतीसाठी वाती आणि नैवेद्यासाठी मोदक. नंतर मग इकडे अभिषेक करायला घेतला होता. अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेत असते. अथर्वशीर्ष ओम भद्रम कर्णे भीषुण्याम देवा भद्रम पश्चिमाक्षभिर्जत्रा स्थिरे अंगे तुष्टि सुवास तनुभिवेशेवदेहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृधश्वाहा स्वस्ति न पूषा विश्वविदाः स्वस्ति स्थानुक्ष अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददा. छान आता अभिषेक वगैरे झाला होता. नंतर लागले होते आपल्या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी. आता ही पूजा मी अगदी सिंपल साध्या पद्धतीने करते, काही जास्त नसतं. हळदी कुंकू वाहायचं गणपती बाप्पाला, आपले जे वस्त्र केले होते ते वाहायचे, धूप दीप छान ओवाळून घ्यायचा, मस्त हराळी वाहायची आपण जी आणली होती ते सगळं, म्हणजे 21 एखादा मंत्र आपला जो म्हणजे आपली जी इच्छा राहते तो मंत्र म्हणून वाहायची, हराळी वाहायची छान अशी. वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळ. आरती वगैरे झाली, छान असं पूजा माझी संपन्न झाली, ते बघू शकता. आणि कशीही पूजा केली तरी आपला फक्त देवापुढे भाव पाहिजे, भाव असला की आपोआप देव आपल्याला प्रसन्न होतो. छान झालं आता पूजा आमची. आता हा आमचा उंदीर मामा बसला गणपती बाप्पाला मोदक खाऊ घालायला, आणि गणपती बाप्पाला खाऊ घालतो आणि सगळी प्लेट उचलतो हा आमचा उंदीरच. चला बस झालं. हे कोणाचं आता आणखी तुझे मोठायचे तुझे हां मोठायचे हां पप्पाचे हां बाकी सगळे आम्ही मी नाही वाटून घेतो. आणि गणपती बाप्पाला हे दिलं मी एक बस झालं गणपती बाप्पाला अजून एक देतो. एक देतो. नको राहू दे बस झाला एक बाप्पाला बस झाला. नाही देतो. बाप्पा खात असते का? हा बाप्पा खात असते का मोदक? हो काय करते सांग बरं, खाते. काय करते सांग ना. आपण गेल्यावर हां हां ते निघते खाते. हो का? बाप्पाचं जजी बाप्पाचं खाणं कसं राहते सांग ना. मी तुला काय सांगलं होतं, कसं खात असते जजी बाप्पा? हां तुला सांगते ना, म्हणजे असं खातेत की दुसरं काय करते तर? ते सुंगते हां हां आणि हां बाकी दुसऱ्याला देते. हो का? काय करतेत? त्याच्या सोंगच खाणं. हो का? सुंगणं म्हणजे काय? सोंगणं म्हणजे हां असं असं करणं म्हणजेच जजी बाप्पा एवढंच खातेत आहे ना, हा दुसरं असं खात नाहीत आहे ना. सुंगणं म्हणजे त्यांचं खाणं राहते, असं कोणी सांगलं? तू हो का? आता हे लई वेळ सुंगू देतो. हां हां नंतर खातो. हा ओके चला मग वाटता का आता? हो चला.
झालं. आता सगळ्यांना एक एक हातावर मोदक दिला आणि हे दोघंजणं मग एकमेकांना वाटून मोदक खातात. हो असं यांचं हे खूप छान चाललेलं राहतं. म्हणजे अगदी मस्त, अगदी आयुष दादा तू अर्धे घे आणि मी अर्धे घेतो. आता माझ्या नक्षीचं असंही नसतं की सगळेच मी खाणार नाही, तू अर्धे घे आणि मी अर्धे घेणार. चला तर मग माझा आजचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.